नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण शेवग्याच्या शेंगाचं कालवण बनवूया। तर त्यासाठी मी बघा 4 शेंगा घेतले होते, अशा बारीक बारीक कट करून घेतल्यात आणि ते वरचे साल्ट असतं ना ते काढून घेतले बऱ्यापैकी। आता आपण एका टोपामध्ये पाणी टाकले, त्याच्यात शेंगा टाकल्यात आणि 1 चम्मच मीठ टाकायचं, 1 चम्मच हळद टाकायचं। याला आपण 80% शिजून घ्यायचे। आता शेंगा आपल्याला शिजतात तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया। तर मसाल्यामध्ये आपण इथे घेतले 1 वाटी खोबरं, सुकं खोबरं हे मी छान भाजून घेतले। त्यानंतर 2 कांदे, कोथिंबीर आणि लसूण हे मिक्सरला आपण बारीक पेस्ट करून घेऊया। तर शेंगा आपले बघा शिजल्यात। आता आपण शेंगा ठेवूया साईडला। आता आपण इकडे दुसरा टोप मांडला, त्याच्यात टाकायचे तेल। त्यानंतर आपण याच्यात लाल मिरची पावडर टाकू तेलामध्ये। लाल मिरची पावडर टाकताना गॅस एकदम स्लो करायचा। थोडासा कढीपत्ता टाकूया। त्यानंतर आपण जो मसाला वाटलाय ना तो टाकायचा। मसाला छान मिक्स करून घ्यायचा। इथे मी 1 चम्मच गरम मसाला वापरलाय। त्यानंतर मी 2 टमाटे बघा अशा स्लाइसमध्ये कट करून घेतलेत, ते पण टाकायचे, वरूनच टाकलेत मी नंतर। आता मसाला पण छान परतून घेऊया 1-2 मिनिटं। त्यानंतर आपले शेंगा त्या पाण्यात आपण शिजून घेतले ना ते पाणी नाही टाकणार आहे, फक्त शेंगा टाकायचे। शेंगा आता व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्यात। त्यानंतर तुम्हाला किती घट्ट पातळ हवे त्या हिशोबाने याच्यात पाणी ॲड करा, पण पाण्याचा गरम वापर करायचा, थंड पाणी टाकू नका। तर आपण चवीप्रमाणे याच्यात मीठ टाकूया आणि याला छान शिजून द्यायचं 5 ते 6 मिनिटासाठी। तर इथे बघा 5-6 मिनिटं आपण छान शिजून घेतले आणि आपले शेवग्याच्या शेंगाचं कालवण एकदम झटपट असं तयार झाले बघा, मस्त। शेंगा एकदम फुटल्यात बघा, म्हणजे गाळ शिजल्यात व्यवस्थित। तर आता आपण गॅस बंद करूया, वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकूया। तर तयार झालं आपलं झटपट असं शेवग्याच्या शेंगाचं कालवण। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।